नमस्कार सर्वांना, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत चपात्या कशा बनवाव्यात याची कृती, याची पद्धत पाहणार आहोत आणि काही खास गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला मऊ आणि लुसलुशीत चपात्या बनवता येतील। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। चपाती बनवण्याची कृती। पीठ मळणे। एका मोठ्या भांड्यात पीठ किंवा परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्या। त्यात मीठ आणि तेल तूप घालून चांगले मिसळून घ्या। तेल किंवा तूप घातल्याने चपात्या मऊ होतात। आता थोडे थोडे पाणी घालत पीठ मळायला सुरुवात करा। एकाच वेळी जास्त पाणी घालू नका। पीठ मऊ आणि गुळगुळीत मळायचे आहे, ते खूप घट्ट किंवा खूप चिकट नसावे। पिठाला चांगले मळून घ्या। पीठ मळायला सुमारे 8 ते 10 मिनिटे लागू शकतात। मळल्यानंतर पिठाला बोटाने दाबल्यास ते सहज दबले पाहिजे। मळलेल्या पिठाला एका ओल्या कपड्याने झाकून किंवा डब्यात बंद करून 15 ते 20 मिनिटे ठेवा। यामुळे पीठ व्यवस्थित सेट होते आणि चपात्याही आणखी मऊ होतात। थंडीत कोमट पाणी वापरल्यास पीठ अधिक मऊ होते। काही महत्त्वाच्या टिप्स। मऊ पीठ। चपातीला पीठ मऊ बनवण्यासाठी पीठ मऊ आणि गुळगुळीत मळणे खूप महत्त्वाचे आहे। आराम देणे। पीठ मळल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे पिठाला आराम द्यायला विसरू नका। मध्यम आचेवर। चपाती नेहमी मध्यम आचेवरच भाजावी। जास्त आचेवर चपाती जळून जाते आणि आतून कच्ची राहू शकते। थेट आचेवर भाजणे। जर तुम्ही चपातीला थेट आचेवर फुगवत असाल तर ती जळणार नाही याची काळजी घ्या। साठवणे। गरम चपात्या थेट डब्यात ठेवू नका। आधी त्याची वाफ निघू द्या किंवा त्यांना एखाद्या कापडात गुंडाळून ठेवा, यामुळे त्या मऊ राहतात। या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सहजपणे मऊ आणि फुगलेल्या चपात्या बनवू शकता। धन्यवाद।